12 पण पाठवायचे दोन्ही संघाने आपापले. चला दोन्ही संघाने आपापले प्रतिनिधी पाठवायचे आहेत. सांबर संघ आपण सुद्धा आपला प्रतिनिधी पाठवा. उचवली संघ. चला तर बोला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय अविनाश आणि अक्षय जोडी. तर मात्र पहिला चेंडू आपण जर पाहिला तर अपील केली जाते. नक्कीच आपण जर पाहिलं लेग स्टिकला मात्र इथे मिस केलं असतं आणि नक्कीच पंचाने मात्र दर्शवलं गेलंय आणि डॉट चेंडू पाहायला मिळते. यावेळेला बघूया पुढचा चेंडू. इथून मात्र आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवलाय. पुलचा फटका फटका फसलाय. इथून मात्र आपण जर पाहिलं तर थोडीशी चूक होताना पाहायला मिळाली. एफर्ट मात्र चांगलं लावलं गेलं होतं आणि 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 2 या आकड्यावरती. षटकातला तिसरा चेंडू असेल यावेळेला. आपण जर पाहिलं तर आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेला पुढचा चेंडू असेल. इथून मात्र चांगला आपण पाहिला तर चेंडू हाताला जातो परंतु नक्कीच पंचदर्शक वाईट चेंडू. इथून जर पाहिलं तर अवांतर धाव इथे जमवली जाईल आणि धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या जाऊन पोचेल ती म्हणजे 3 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू डॉट त्यानंतर 2 धावा नंतर डॉट चेंडू पाहायला मिळेल त्यानंतर मात्र वाईट चेंडू. इथून चांगला फटका सजवलाय सरळ बॅटने चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू जाई 1 बाउन्स चौकार.
बघू षटक क्रमांक 2 मार्गाचा गोलंदाजी मार्फत धनेश पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू आखोटा चेंडू पाहायला मिळाला, परंतु इथून डॉट चेंडू असताना पाहायला मिळतोय. यावेळेला पुढचा चेंडू असेल, इथून मात्र चांगला फटका सजवलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार. हा येतोय शिवनेरी रोडकर चषक षटकार डीजे. फलंदाज अक्षय याने बघूया यावेळेला पुढचा चेंडू, इथून मात्र चांगला फटका सजवलाय. हा येतोय षटकार समालोचन कक्षामध्ये डीजे. यावेळेला बघूया पुढचा चेंडू, इथून मात्र चांगला फटका सजवलाय, कटचा फटका पाहायला मिळतो. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल तर डेफिनेटली 2 धावा पूर्ण केला जाईल. इथून मात्र आपण जर पाहिलं तर हा येतोय चौकार, आणि 4 धाव धावसंख्या पाहिली तर पुढे एकेरी धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर पाहिली तर 28, 28 धावा. आता मात्र स्ट्राईक हँडला सुजित पाहायला मिळतोय. षटकातला शेवटचा चेंडू असेल यावेळेला सुजित स्ट्राईक हँडला. इथे मात्र जर पाहिलं तर चांगला फटका सजवलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, एक धाव परिपूर्ण केली तर दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. इथून जर पाहिलं तर एकच धाववरती मात्र समाधान मानावं लागेल. आणि धावसंख्येचा जर विचार केला तर 2 षटका धावसंख्या 29, 29 या आकड्यावरती. जास्त मीटिंग करू नका, टीम मीटिंग जास्त करू नका.
यावेळेला मात्र काय कमालीचा चेंडू हाताला लागला. क्लीन बॉल होत असताना पाहायला मिळतो फलंदाज. नक्कीच नवीन फलंदाज अभिजित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बघू यावेळेला आपण जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर विकेट आला. आता मात्र नवीन फलंदाज पाहायला मिळतो अभिजित मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. इथून पुन्हा एकदा काय कमालीचा चेंडू हाताला जातोय. इथून मात्र आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू. नक्कीच अभिजित आपल्या संघाला कमबॅक करून देईल का? आपण जर पाहिलं तर 2 षटकामध्ये धावसंख्या 29 होती. त्यानंतर मात्र सलग 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. 1 विकेट आणि 1 डॉट. बघू यावेळेला षटकातला तिसरा चेंडू असेल. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर अभिजित पाहायला मिळतोय. इथून मात्र चांगला फटका सजवला सरळ बॅटने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. इथून जर पाहिलं तर एकच धावेवरती समाधान मानला जाईल आणि धाव फलक पुढे सरसावला ते म्हणजे 30 या आकड्यावर. आता मात्र आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला अक्षय पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार. एकूण त्याच्या बॅटमधून 16 धावा पाहायला मिळतात 5 चेंडू मध्ये. लगेच 5 चेंडू मध्ये 17 धावा जमवल्या गेल्यात वैयक्तिक अक्षय याने. यावेळेला पाहूया पुन्हा एकदा. आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. यावेळेला फटका फसलाय. गोलंदाज इथे मात्र कुठली चुकीवर नाही. फलंदाज होतोय बाद अक्षय डीजे. चला तर बोलूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर काय कमालीची गोलंदाजी हाताळली गेली. गोलंदाज रोहित पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर कटचा फटका पाहायला मिळतो. येईल का चौकार? आणि हा येतोय शिवनेरी रोडखड चषक चौकार डीजे. बघूया यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं तर फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण जर पाहिलं तर पंचांनी मात्र ते बाद घोषित केलंय. फलंदाज सूरज इथे बाद होत असताना पाहायला मिळतो डीजे.
धन्यवाद डीजे. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 34. नक्कीच आपण आता मात्र एक गाणं ऐकलं प्रशांत घरत एक बँड ऑफ अर्नाला अनेक मैदान त्यांनी गाजवलं. सुप्रीमो सारखं चषक त्यांनी गाजवलं गेलं. त्यानंतर मात्र ISPL मध्ये सुद्धा काही कमालीची त्याच्या फलंदाजी पाहायला मिळाली. बघू यावेळेला आपण जर पाहिलं तर इथून मात्र फटका सजवलाय. चेंडू जाईल का सीमारेषा पलीकडे? इथून मात्र सीमारेषा पार. हा येतोय षटकार डीजे. बघू यावेळेला पहिला चेंडू होता षटकाराला. इथे मात्र पुन्हा एकदा शतरक्षक आहे. इथून मात्र जर पाहिलं तर चुकी होत असताना पाहायला मिळाली आहे आणि नक्कीच एक धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा जमवल्या गेल्या आणि या दुहेरीने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 42. बघूया पुढचा चेंडू यावेळेला इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा संध्या. इथून मात्र चुकी करणार नाही फलंदाज. बॅक टू द डगआउट डीजे. आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज दिलीप मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. इथून येणाऱ्या 3 चेंडू मध्ये अजून किती धावा जमवल्या जातील? आपण जर पाहिलं तर 42 धावा मात्र जमवल्या गेल्यात. यावेळेला पुढचा चेंडू असेल. इथून मात्र कट करण्याचा प्रयत्न पण आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली गेले. जिथपर्यंत आपण जर पाहतो अक्षय मात्र बॅटिंगला होता तिथपर्यंत धावसंख्या काय जोमानं वाढत होती. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या टॅप केलाय चेंडूला. इथे मात्र रनआउटची संधी असेल तर खराब फिकी पाहायला मिळाली आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. नक्कीच इथून मात्र आपण जर पाहतो विकेट सॅक्रिफाय केलं जाते आणि 2 धावा. तिसऱ्या धावेला मात्र फलंदाज बाद झालाय. धावसंख्या जर पाहिजे 2 ने पुढे सरसावली जाईल ती म्हणजे 44 आकड्यावरती. यावेळेला आपण जर पाहिलं तर काही कम्मालीचा फटका सजवला आणि इथून जर आपण पाहिलं धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजे 50 आकड्यावरती. 51 धावांचं लक्ष उभारलं गेलं उचावली संघाच्या समोर.
अजूनही पहिल्या फेरीतले 2 सामने बाकी असतील. त्रिमूर्ती पेनन आणि रोहित 11 वेडी दोन्ही संघांनी मात्र इथे उपस्थित व्हायचं नाणेफेकीसाठी. रोहित 11 वेडी वेडी संघ आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे. आणि तसेच रील स्टार रोहन साहेब सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत असेल. अनेक गाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात आपल्या आदिवासी समाजाची. नक्कीच आपण जर पाहिलं तर मनोज घटाल साहेबांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. इथून मात्र पहिला चेंडू फुल टच चेंडू आपण जर पाहिलं तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि इथून पाहिलं तर 1 धावावरती समाधान मानावं लागेल. रोहन 11 वेडी संघ उपस्थित आहेत का आपण जर पाहिलं तर त्रिमूर्ती पेन आणि रोहित 11 वेडी संघ या 2 संघांमध्ये मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. यावेळेला आपण जर पाहिलं तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टच चेंडू इथे मात्र नो चेंडू असेल. आता मात्र उघडा डोले पहा नीट पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या वेळेला फटका हवेत फटका फसलाय. इथून जर पाहिली तर झेल सुटली जाते. झेल मात्र धरतीला दान केली जाते. एक धाव परिपूर्ण. या एकेरीवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर युट्यूब कलाकार रोहन शिंदे मात्र इथे उपस्थित आहेत. अनेक गाण्यावरती आणि मात्र अनेक गाणी त्यांनी बनवले गेलेत नाच. यावेळेला पुढचा चेंडू इथे मात्र स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. सरळ बॅटने चेंडूला भिर काऊन दिलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. हा येतोय रोडखोर चषक षटकार. डोंगरी सागरी नागरी टेनिस क्रिकेटची होता तिथे मात्र षटकार ठोठावला लागला. आणि धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 10. यावेळेला आखूटप्याचा चेंडू होता. इथून जर पाहिलं तर एक संधी होती परंतु इथे मात्र आपण जर पाहिलं तर एसटी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मात्र इथून डॉट चेंडू पाहायला मिळतोय.
आतापर्यंत आपण जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 10. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला आपण जर पाहिला तर चांगला फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाईल आणि एकेरीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल ती म्हणजे 11 या आकड्यावरती. अजूनही या षटकातला एक चेंडूचा खेळ असेल. आपण जर पाहिलं तर 51 धावांचा पाठलाग करत असताना इथून जर पाहिलं तर 11 धावा जमवल्या गेल्यात आतापर्यंत. यावेळेला आपण जर पाहिलं पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. चांगला फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु आपण जर पाहिला तर हा येतो मिड विकेटच्या दिशेने चौकार आणि 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पाहायला म्हणजे 15. चला जास्त टीम मीटिंग करू नका, जास्त वेळ वाया घालू नका. बॉलर नेम. चला बॉलरचं नाव सांगायचं आहे. अभिजित. इथून आपण जर पाहिलं तर दुसरं षटक मार्गस्थ पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अभिजित. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर तेजस पाहायला मिळतो. तेजस आणि सचिन जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये 15 धावा जोडल्या गेल्या. इथून मात्र आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पाहायला मिळतं स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर तेजस, नॉन स्ट्राईक एंडला सचिन. इथून मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती भुर्र का दिलाय, चेंडू देतोय आउट ऑफ द पार. हा येतोय शिवनेरी रोडकर चषक षटकार. फट लावला गेला होता. इथून इथून जर पाहिलं तर एकदा परिपूर्ण केली जाईल. या एकेरी धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावेल 22 या आकड्यावरती. चांगला एफर्ट पाहायला मिळेल आपल्या मागच्या चेंडूवरती. बघूया यावेळेला आपण जर पाहिलं तर या षटकातला तिसरा चेंडू असेल. इथून मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकेरी धावसंख्या धाव फलक मात्र पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल 23 धावा. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात धाव मात्र इथे संघाच्या खात्यात जोडली जाईल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर कमबॅक करतो गोलंदाज अभिजित. इथून जर एखादा विकेट आला तर मात्र संघ कमबॅक करू शकेल. परंतु आपण जर पाहिलं तर चांगली फलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत उचावली संघाची. आता मात्र डॉट चेंडू येतोय आणि इथून मात्र एखादा मोठा फटका जर आला
तर सामना मात्र बॅलन्सिंग पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा जोडल्या गेल्या, त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा जमवल्या गेल्यात. इथे मात्र चांगला फटका सजवलाय, मनगटाचा वापर केलाय, चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. षटकार. नक्कीच आपण जर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले 29, 29. काय मनगटाचा वापर केला फलंदाज तेजसने. आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथून मात्र जर पाहिलं तर पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका सजवलाय. इथून मात्र कुठलीही संधी नसेल लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला. हा येतोय चौकार आणि 4 धावा. धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसाव जाईल ती म्हणजे 33 धावा. नक्कीच आपण जर इथून विचार केला तर 12 चेंडू आणि 18 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून जर आपण विचार केला तर गोलंदाजी मार्ग होती, गोलंदाज अक्षय पाहायला मिळेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर कमालीची फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. आता मात्र गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये. आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच इथून मात्र संघ संकटात सापडला गेलाय आणि इथून कशा रीतीने गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी अक्षय. यावेळेला चांगला फटका सजवलाय आणि इथून जर पाहिलं तर लॉंग लेगला हा चौकार येत असताना पाहायला मिळतो. या 4 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 37 आकड्यावरती पाहायला मिळते. आणि आपण जर विचार केला तर काय कमालीची फलंदाजी या 2 फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक साईडला जर पाहिलं तर तेजस आणि एका बाजूने आपण जर पाहिलं तर सचिन सुद्धा आपले हात खोलत असताना पाहायला मिळतोय. बघू यावेळेला पुन्हा एकदा इथून मात्र आखूटचा चेंडू नक्कीच हलक्या हाताने मात्र खेळून काढला. आणि आपण जर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या 38 या आकड्यावरती. आता मात्र 10 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता असेल. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला कमालीचा फटका, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडले आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल तंबूच्या आसराला. इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळते तेजसच्या स्वरूपात. धावसंख्या जर पाहिली तर 38 एक बाद अशी पाहायला मिळते. आणि आपण जर विचार केला तर तेजस्वी जाण्यासाठी नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मोठा मोहरा मात्र टिपला गेला गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. आपण जर पाहिली तर आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय अक्षय आपल्या संघासाठी. इथून मात्र कमबॅक करून देईल का आपल्या संघाला. आता मात्र आपण जर विचार केला तर 9 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता असताना कशा रीतीने फलंदाजी केली. इथून मात्र मोठा फटका सजवलाय, लॉंग लेग क्षेत्ररक्षक धावत जातो. इथून मात्र आपण जर पाहिलं तर मिसचेंज पाहायला मिळाले आणि इथून येतो हा चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरसावतील 42, 42 रन्स, 1 विकेट. नक्कीच आपण जर पाहिलं तर इथून मात्र सामना 1 साइड पाहायला मिळतोय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू. आता मात्र आपण समीकरण पाहिलं तर 7 चेंडू 9 धावेची आवश्यकता असेल. इथून जर एखादा विकेट आला तर कमबॅक करून देईल, परंतु यावेळेला आपण जर पाहिलं तर मिड विकेटच्या क्षेत्रात हा येतोय षटकार आणि 6 धावेने धाव फलक जर पाहिलं तर वेगाने पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल ते म्हणजेच 48 रन्स. आणि अजूनही आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये मात्र 3 धावेची आवश्यकता असेल.
आता मात्र 6 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असेल गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर इथून जर आपण पाहिलं तर स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर 7 नंबरची जर्सी प्रदान केले आणि 7 नंबर म्हटलं म्हणजेच माहीची आठवण करून देतोय. महेंद्रसिंग धोनी भारताचा माजी कर्णधार. बघू यावेळेला 7 चेंडू 3 धावेची आवश्यकता असताना इथून मात्र चांगला फटका सजवला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. इथून आपण जर पाहिलं तर थोडीशी फ्लंबिंग होत असताना पाहायला मिळाली आणि एकच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. इथून जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 2 धावाची आवश्यकता असेल. इथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जाऊ शकत होत्या परंतु एकच धावेवरती समाधान मानला. यावेळेला स्लोवर चेंडू आपण जर पाहिला तर इथून मात्र सामना विजयी होतो. उचावली संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं तेवढंच कौतुक. दोन्ही संघाने हँडशेक करून घ्यायचा आहे आणि आपला जो ग्रुप फोटो आहे तो मात्र इथे कमिटीला द्यायचा आहे. पेनंत आपण निर्णय कळवायचा तुरंत. नक्कीच पेनंत संघाने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तसंच वेडी संघाने आपले 2 सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत.